नांदेडमध्ये 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत निवडणुकीची जी मतमोजणीची प्रक्रिया आहे ते आज पार पडलेली आहे। नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर भोकर आणि लोहा नगर परिषद जी आहे ती चुरशीची लढत या ठिकाणी मानली जात होती। त्याचबरोबर प्रतिष्ठेची ही लढाई मानली जात होती, कारण या लोहा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील चिखलीकर यांचा मतदारसंघ आहे। त्यानंतर भोकर जो अशोकराव चव्हाण यांचा पारंपरिक मतदारसंघ मानला जातो। आता त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांची मुलगी जी आहे त्या ठिकाणी आमदार म्हणून त्यांच्या नेतृत्वात श्रीजा चव्हाण यांच्या नेतृत्वात तिथे निवडणुका पार पडल्या। त्याचबरोबर लोह्यामध्ये जे आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात निवडणुका पार पडल्या। साहेब काय सांगाल, मतदान प्रक्रिया पार पडली, आपल्याला विजय झालाय। लोहावासियांच्या मनापासून मी आभार मानतो। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद पवार 3000 मताच्या फरकाने या ठिकाणी विजय झालेला आहे। आपण जर नगरसेवकांची आकडेवारी बघितली तर कोणी 500 ने आले, कोणी 600 ने आले, कोणी 700 ने आले, कोणी 800 ने आले, 850 ने आले। एवढ्या मोठ्या फरकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले। 3 ठिकाणी आमचा पराभव झालेला आहे। अल्पशा मताने आमचे 3 उमेदवार जरी गेले, अध्यक्ष आणि 17 लोकांना लोहावासियांनी निवडून दिलेलं आहे। लोहा शहर एक मॉडेल बनवण्याचा आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे। अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वात बीजेपी मध्ये जे निवडणुका पार पडल्यात, संपूर्ण ताकद जी आहे अशोकराव चव्हाणांनी तुमच्या मतदारसंघात लावली होती। मुख्यमंत्र्यांची सभा देखील या ठिकाणी झाली होती। अशोकरावनी ताकद लावली म्हणजे अशोकरावची ताकद त्यांना कळालेली आहे। ते दरवेळेस माझ्या विरोधात ताकद लावतात आणि दरवेळेस हारतात, हा काय नवीन नाही। विधानसभेलाही ताकद लावली, हारले। नगरपालिकेत गलीबोळात फिरले तरी हारले। त्यांचा तो स्वभाव आहे की जिथं मी, कारण मला विरोध केल्याशिवाय त्यांना भाजपमध्ये स्थान नाहीये, त्यांना माहिती झालेलं आहे। पण जेवढा विरोध करून त्यांना काही मिळते का, तो मिळवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे असं मला वाटतं। भाजप हा शिस्तीचा पक्ष मानला जातो, मात्र भाजपातर्फे एकाच कुटुंबातील 6 उमेदवारांना उमेदवारी देण्यात आली आणि ते उमेदवार पराभूत झाले। ज्यांनी उमेदवारी दिली त्यांना हा प्रश्न विचारा। ते स्वतः सर्गत इतरही ठिकाणी घराणेशाही चालवण्याचा प्रयत्न करतात आणि घराणेशाहीचा आरोप दुसऱ्यावर करतात। त्याच्यामुळे हा प्रश्न त्यांना विचारा। परंतु आपल्या माध्यमातून नांदेड जिल्ह्याच्या तमाम जनतेचे मी आभार मानणार आहे की देगलूरमध्ये नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक, उमरीमध्ये नगराध्यक्ष आणि 18 नगरसेवक, कंधारमध्ये गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती झाली आणि अशा पद्धतीने लोकांनी कौल दिलेला आहे। मलाही आत्मपरीक्षण करावं लागेल की कंधारमध्ये आमची नगरपालिका का कमी पडली, याचं देखील आत्मपरीक्षण करावं लागेल। शेवटी जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे। भारतीय जनता पक्षाच्या निवडणुका अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात झाल्यात, मात्र भाजपला म्हणावे तितकं यश मिळालं नाही नांदेड जिल्ह्यामध्ये। मी त्यांच्या नेतृत्वामध्ये असंच होणार आहे हे मी सांगण्याची आता आवश्यकता नाही। त्यांनी स्वतःला हे समजून घेतलं पाहिजे। कोणाचाही काळ असतो। मी असं जर म्हणालो की वडिलाची पुण्यायुतीमधील वडिलावर टीका केल्या, मी मागेही शंकरराव चव्हाण साहेबांवर टीका केली नाही, आजही नाही आणि उदय करणार नाही। कारण शंकरराव चव्हाण साहेबांची उंची ही फार मोठी आहे, परंतु ज्यांच्यावर टीका केल्या त्यांना वाईट वाटण्याची गरज नाही। ते माझ्या बरोबरीचे आहेत, मित्र आहेत असं मला वाटतं। नक्कीच आपल्यासोबत विजयी उमेदवार शरद पवार आहेत। भाऊ काय सांगाल, नगराध्यक्ष पदाचे आपण उमेदवार होता, मला लोहा शहरांनी जे भरभरून प्रेम दिलं, माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वाखाली जवळपास 17 नगरसेवक आणि मी स्वतः नगराध्यक्ष म्हणून आलो, त्यांचे खूप खूप मी आभार व्यक्त करतो लोहावासियांचे आणि आमदार साहेबांचे पण। येत्या काळामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही लोहा शहराला सुख सुविधा आणि विकासाच्या कामाचं आम्ही एक लोहा शहर मॉडेल बनण्याचा आमचा प्रयत्न राहील। कुठले विकास कामे आपण प्रामुख्याने करणार आहोत? लोह्यातल्या ड्रेनेज लाईन असेल, पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण करण्याचं असेल, ते असे खूप असे कामं आहेत की गार्डन असेल, ते येत्या काळामध्ये आम्ही पूर्ण करणार आहेत। यशपाल भोसले, LS मराठी न्यूज, लोहा, नांदेड।